नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारं आहे। एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही केवळ त्या पत्रकाराची नव्हे तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना आहे। संजय दिना पाटील यांचा पाचोरा व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निषेध नोंदवत तातडीने कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना देण्यात आले। निवेदन देते प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रवीण बोरसे, तालुका संघटक चिंतामण पाटील, सहसचिव जावेद शेख, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, बंडू सोनार यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते। निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीप जैन, दीपक पवार, दिलीप परदेशी, नरसिंग भुरे, निखिल मोर, दिलीप परदेशी, बाबूलाल पटेल, प्रशांत येवले यांच्या सह्या आहेत। मुळात म्हणजे पत्रकार हा शासन आणि समाजामधील एक महत्त्वाचा दुवा आहे। पत्रकार हा दैनंदिन आपल्या बातम्या या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। त्याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या ज्या काही शासकीय राजकीय ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीचं काम ते करत असतात। त्याच अनुषंगाने काल जे बंडखोर खासदार आहेत संजय दिना पाटील यांची आणि पत्रकारांचा वार्तालाप सुरू होता। पत्रकारांनी त्यांच्याकडून बाईटसाठी विनंती केली होती, 2 मिनिट त्यांनी बाईट दिली, परंतु पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारांना त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तुम्हाला यानंतर कधी आला तर तुम्हाला मारूनच पाठवेल अशा भाषेत धमकी दिली। परंतु ही जी भाषा होती भाषा अतिशय चुकीची होती। एका संवेदनशील लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही। अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा हेतूने आज आम्ही जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी पाचोरा पोलिसांना निवेदन दिले आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये जर पत्रकार सुरक्षित नसतील तर आम्ही करावं काय? एकीकडे फडणवीस साहेब म्हणतात की पत्रकारांना जर तुम्ही हात लावाल तर जेलची हवा खावी लागेल आणि दुसरीकडे शिंदे सेनेचे खासदार मात्र पत्रकारांना मारून टाकण्याची देतात। हे अतिशय दुर्दैवी आहे। झालेली घटना अतिशय चुकीची आहे। आम्ही सर्व पत्रकार बांधव त्या संपूर्ण घटनेचा निषेध करतो आणि व्हॉइस ऑफ मीडिया तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने यानंतरच्या ज्या बी काही संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषद आहेत त्यांच्यावरती आम्ही बहिष्कार टाकण्यात ठरवला आहे। जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत। फडणवीस साहेब हे खूप हुशार माणूस आहे, त्यांना सगळं माहिती आहे कोणत्या व्यक्तीचा कोणत्या ठिकाणी कसं काम करायचं आणि कायदेशीर त्यांना कसा दणका द्यायचा हे फडणवीस साहेबांना सगळं माहिती आहे। त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने नक्कीच कारवाई करतील।